नमस्कार, राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। जाफराबाद येथील ब्राह्मण गल्लीतील पेशवा गणेश मंडळात महाआरती। जाफराबाद येथील ब्राह्मण गल्लीतील पारंपरिक पद्धतीत गणेश उत्सव साजरा केला जातो। पेशवा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे, प्राध्यापक रवींद्र मगर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार मोहन मुळे यांनी प्रास्ताविक केले। दीपक ठाकूर यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली। यावेळी कानिफनाथ संस्थानचे मठाधिपती अनंत महाराज देशपांडे, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीपाद देशपांडे, जगनसेठ भोपळे, ॲडव्होकेट राजेंद्र मगर, चेतन बायस, संजीव मुळे, जयंत मगर, उदय मुळे, अनिल मुळे, अक्षय देशपांडे, राजेंद्र कायस्थ, मधुकर मामा पडगण, एकनाथ घाडगे आणि नंदकुमार मेठी यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, महिला, नागरिक हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला धर्म, आपली परंपरा, त्याला गुरु विज्ञान हे त्रिसूत्राची सांगड घालून जेव्हा प्रत्येक माणूस पुढे जातो, प्रत्येक विद्यार्थी पुढे जातो, निश्चित त्याच्या पिढीचा, त्या धर्माचा, त्या परंपरेचा वाढ होते किंवा प्रगती होते। अशी परिस्थिती आहे की विज्ञान कितीही प्रगत झालं तरी पण त्याला आपल्या या धर्माच्या परंपरा आहेत तोपर्यंत त्याला ती अटॅचमेंट होते, त्यामध्ये यश येत नाही किंवा प्रगती होते। आणि वडीलधाऱ्यांचा मान सन्मान, परंपरा काही अचानक येत नाही। ही परंपरा आपल्याला आपल्या कुटुंबातून, आपल्या वडीलधाऱ्या माणसातून, आपल्या गल्लीतल्या की आपण जगासाठी काहीतरी वेगळे आहोत, समाजासाठी काहीतरी वेगळे आहोत हे आपण आयुष्यामध्ये स्वतःला जाणून घ्या। आणि मग त्याच्यानंतर आपली ही घोडदौड जेव्हा अशीच सुरू होते, तो कौस्तुभमणी घेऊन जेव्हा आपण जगायला लागतो तेव्हा लोक आपल्या नावाचा पांचजन्य, आपण शंख म्हणतो, हा सगळ्या अर्थाने शंखनाद करायला लागतात। आपण किती उत्कृष्ट आहोत, आपण किती आदर्श आहोत, आपण किती चांगले आहोत हे सांगायला लागतात। आणि त्यानंतर आपल्याकडे येतो तो कल्पवृक्ष। हे सगळी सिक्वेन्स आहे, ही बदलता येते। मग कल्पवृक्ष म्हटल्यानंतर काय, आपल्या मनात आणलं तसं होईल। आणि जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हाच खरोखर आपल्याला स्वतःवर नियंत्रणाची गरज असते। आणि म्हणून त्या पुढचं जे आहे अमृतमंथनामधलं बाहेर पडलेलं ते आहे या वेगवेगळ्या देवादेवतांच्या ज्या राण्या आहेत त्यांचं नाव काय ठेवायचं। तेव्हा आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, संयम ठेवता आला पाहिजे। तो संयम जर आपण ठेवला, अप्सरांसमोर असूनही आपण स्वतःवर नियमन करून ठेवलं तर लक्ष्मी तुमच्याकडे चालत येते। लक्ष्मी हे त्यातलं पुढचं अमृतमंथनामध्ये निघालेलं या ठिकाणचं आपल्याला लक्षात येईल। मग लक्ष्मी एकदा जवळ आली, घसरण्याची भीती असते, वागण्यामध्ये थोडी भीती असते। आणि ती भीती काय असते तर वारुणी म्हणजे दारू तिच्या नादी लागण्याची आपली शक्यता असते। अमृतमंथनामधलं त्यानंतरचं जे रत्न आहे ते वारुणी आहे। आपल्याला रोगीच वाटतं समुद्रमंथनात दारू कशी निघाली, तुम्हाला सांगायचं वेगळं आपल्या संस्कृतीला। त्या दारूपासून वाचायचं, वारुणीपासून वाचायचं। आणि जेव्हा आपण वारुणीपासून वाचायला शिकतो तेव्हा चंद्र शीतल, अगदी शांत असा आपल्या आयुष्यातला, आपल्या शरीराचा चंद्र तयार होतो। मग पुढचं जे आहे ते चंद्र आहे। हा एकदा का चंद्र आपल्याला मिळाला ना की मग काय होतं, आपला पारिजातकाचं झाड हे अमृतमंथनामधून आलेलं आहे। तर पारिजातक यासाठी तुझे फुलं आपल्या घरी पण फुलं दुसऱ्याच्या घरी येतं। तुमच्यामध्ये एवढं कर्तृत्व सिद्ध होतं, एवढं अध्यात्म सिद्ध होतं की तुम्ही इतरांसाठी काम करायला लागता। आणि जेव्हा इतरांसाठी काम करायला लागता तेव्हा मला वाटतं तुमच्या हातात अध्यात्माचे बाण असतात। आणि हा अध्यात्माचा बाण घेऊन आपण जेव्हा आयुष्यात चालायला लागतो तेव्हा लोक तुमच्याकडे येतात आणि मी आध्यात्मिक आयुष्य कसं जगू हे विचारायला लागतात। तेव्हा मला असं वाटतं की सनातन धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये तुम्ही त्यावेळी धन्वंतरी झालेला असतात। इतरांना ज्ञान देण्याची कुवत, कॅपॅसिटी तुमच्यामध्ये निर्माण होते। जाणी म्हणून आयुष्यामध्ये अशी 14 रत्न आपल्या समुद्र मंथनातून काढली
ते या जगामध्ये शिरसावंत झालेले आहेत, पवित्र झालेले आहेत. लोक त्यांना आयुष्यभर नव्हे त्यांच्या मृत्यू पश्चात देखील सन्मान देतात. तो तुमच्या आमच्यात राहावा ही कल्पना या गणेशोत्सवामध्ये खरं आहे. आणि गेल्या 2 असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. साहेब, आमच्या जाफराबादच्या गणेश मंडळाचा 105 वर्षापूर्वीपासून इथे मुरलीधर गणेश मंडळ बसत. आता सध्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून पेशवा युवा वेळेस मिरवणुकीचं जे होतं ते बैलाच्या बैलगाडीमधून निघत होतं. कलाकारांचे देखावे होते, त्यांचं नाव घेणं खूप आवश्यक आहे. गोपाळराव देशपांडे, भाऊसाहेब देशपांडे असे काही कलाकार होते की सजीव देखावे जे करत होते. तर लांब लांबचे ग्रामीण भागातले सुद्धा लोक पाहायला येत होते. इतकंच नाही की जाफराबादमध्ये हिंदू मुस्लिमांचं होतं तर मुस्लिम सुद्धा झाकीमध्ये सिरियलमध्ये भाग घेत होते. जाफराबादचा हा इतिहास पहिल्यापासूनच चांगला आला. तुम्ही पण जाफराबादमध्ये पाहता 2 वर्षापासून शुल्लक वाद सुद्धा झाला तरी पोलीस स्टेशन पर्यंत येत नाही. आणि यानंतर आपले प्राध्यापक रवींद्र मगर आपल्याला मार्गदर्शन